मंडळी, सध्या राजकीय वातावरण गरमागरमीचं आहे। फोडाफोडीचं राजकारण, उद्धव ठाकरेंची सोडलेली साथ आणि आज उद्धव ठाकरेंची होताना दिसते आठवण। नेमकं घडलंय काय? भारतीय जनता पक्षावरती डोळा ठेवून विश्वास ठेवला आणि डोळे बंद करून ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्याच भारतीय जनता पक्षाने आता ऑपरेशन लोटस शिंदे गटाकडेच वळवलेला आहे। एकीकडे शिंदे गटामध्ये कुजबूज आहे की आम्ही भारतीय जनता पक्षावरती विश्वास ठेवला, जे उद्धव साहेब यांनी केलं तेच खरं होतं। 2019 मध्ये जी महाविकास आघाडी स्थापन झाली ती भाजपला थांबवण्यासाठीच, मात्र आमच्याच काही गोष्टीमुळे या ठिकाणी महाविकास आघाडी फुटली आणि शिंदे मुख्यमंत्री जरी झाले तरी भारतीय जनता पक्षाचा पुढचा खरा चेहरा आज आम्हाला कळू लागलेला आहे। या ठिकाणी जर भाजप महाराष्ट्रात सत्तेत आलं नसतं तर केंद्रातही आलं नसतं, मात्र हीच घोडचूक आज शिंदे गटाची झाली असं त्यांच्याच नेत्यातील काही मंडळींना वाटू लागलेलं आहे आणि याचाच फायदा आता भारतीय जनता पक्ष वारंवार घेताना दिसतोय। 130 जरी देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपने पार केले असतील तर त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे, हे विसरू नका। कमळ चिखलात उगवते, कमळ थेट गटारात उगवले, अशी प्रखड भाषासुद्धा एकनाथ शिंदे यांचे जवळचे प्रवक्ते महाराज यांनी केलेली आहे। प्रकाश महाराज यांनी थेट भाजपचं नाव न घेता इशारा दिलेला आहे। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन आल्यानंतर त्यांची मात्र या ठिकाणी भाजपबद्दलची नीती बदललेली आहे। पालघरमध्ये एका प्रचार सभेमध्ये थेट त्यांनी भाजपला अहंकाराची, रावणाची भाषा दिलेली आहे। एकाधिकारशाही जमणार नाही आणि ती जास्त दिवस चालत नाही, त्यामुळे अहंकार रावणाचा मोडून काढला तर आपण कोण आहोत अशा शब्दात इशारा दिलेला आहे। इशारा हा काफी आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांची आठवण होण्याचं कारण काय आहे ते जाणून घेऊया। आज उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासोबत फारकत घेत वेगळं सरकार स्थापन केलं होतं, कारण की 2014 पासूनच भारतीय जनता पक्षाने खरे रंग दाखवायला सुरुवात केली आणि हेच ओळखून ठाकरेंनी वेगळी चूल मांडली होती। मात्र आज सर्वीकडे भाजप आणि 100% भाजप करण्याच्या नादामध्ये आपल्या मित्र पक्षांना गिळायचं काम सुद्धा केलेलं आहे। पार्थ पवारांचं नगराध्यक्षपदाचं स्वप्न याच प्रकरणाने भोवलं आणि त्यामध्ये भाजपचाच मोठा वाटा आहे। निवडणुकीच्या तोंडावरती एकनाथ शिंदे यांचेच सहकारी, त्याचबरोबर श्रीकांत शिंदे यांचे मित्रमंडळी फोडाफोडी राजकारण करत येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये कल्याण डोंबिवरती असलेला डोळा ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी बोलून जातात। त्यामुळे सत्तेमध्ये सहभागी होताना जे नितीश कुमारला बिहारमध्ये वेगळा न्याय तर या ठिकाणी एकनाथ शिंदेंना वेगळा न्याय, हे महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड नाराज आहेत, अस्वस्थ आहेत। त्याचबरोबर ती कोकणामध्ये राणेंनी सुद्धा या ठिकाणी चव्हाण यांच्यावरती टीका केलेली आहे। कोकणामध्ये भाजप किती उतावीळ आणि माजलेपणा दाखवत आहे त्यांना आम्ही सरळ करणार असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे राणे विरुद्ध राणे कुटुंबातसुद्धा याच भाजपमुळे भांडण सुरू झालेलं आहे। तर उद्धव ठाकरे यांची आठवण एकनाथ शिंदे यांच्या गटाला येऊ लागलेली आहे आणि तेच परिस्थिती आहे। येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे। यामध्ये मराठी माणूस महापौर होणार नाही, हे जवळपास भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे। पुन्हा एकदा जर मराठी माणसाला या ठिकाणी बसवायचं असेल तर मात्र पुन्हा ठाकरेंची सेना हवी, असंही मराठी मतांचा सर्वेमधून समोर येऊ लागलेला आहे। मंडळी, एकनाथ शिंदे यांनी घोडचूक केली आहे का, याबाबत आपल्याला काय वाटतं? येणारी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कोण बाजी मारेल? त्याचबरोबर ती भारतीय जनता पक्ष शिंदे गटावरती पूर्ण वरचढ झाला आहे का, हे आपल्या प्रतिक्रिया आपण कुठून करतायत, आपला तालुका, त्याचबरोबर ती आपला जिल्हा कमेंट करा। चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करून शेअर करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।